मॅच या अदनान या म्हटलं जातं वाट्या जबरदस्त खेळाडू या आपण या सामन्यात त्याला गौरवूया आणि पुढचा आवाज ऐकूया किल्ल्याचा गोड आवाज ज्याने या दक्षिण विभागात केले कहर तोच आवाज आहे हर्षल मुंडे यांचा ऐकूया। हेलो चेक हेलो हेलो धन्यवाद सन्माननीय तुषारजी शिंदे साहेबांचा आवाज आपण ऐकत होतो। अगदी या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांमध्ये ते सुद्धा आहेत कट्टर दोस्ती ग्रुप मध्ये आपण पाहतोय या प्रशांत मडवे आपण या आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे हे सुद्धा द्यायचंय। अगदी रोहा तालुक्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची स्पर्धा आपण पाहतोय कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित एक मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल रोहा चॅम्पियन ट्रॉफी प्रकाश जोतातील प्रथमच रोहे नगरी मधली ही मानाची स्पर्धा किंवा त्या पलीकडे दोन्ही एंडनं खेळवली जाणारी ही पहिली स्पर्धा आज या रोहे नगरी मध्ये पार पडताना पाहायला मिळते। महत्वाचा सामना आपण पाहतोय आपण जर पाहिलं तर आजच्या रात्री ती तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला टीम आपण जर पाहिली तर आई एकवीर खराबटे जखमाता 11 तांबडी त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ आपण पाहतोय रोट खुर्द नाहवे। मी लक्ष वेधून दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंचा आपण समालोचन कक्षामध्ये या पहिले षटक संपण्याच्या आतमध्ये दोन्ही टीमचे 12वे खेळाडू इकडे उपस्थित राहणं गरजेचं आहे। सलामीची यस इकडे पहा दोन्ही संघांना 2-2 धावांची पेनल्टी असेल या गोष्टीकडे मी लक्ष वेधून करेन की दोन्ही संघाचा 12वा खेळाडू नाहीये। बॉलिंग करत असताना संदेश आपल्याला पाहायला मिळतात आणि जर इकडे जर वारंवार चेंडू फेकूनही जर तुमचा 12वा खेळाडू येत नाहीये तर मात्र पेनल्टी वाढली जाईल या गोष्टीकडे मी दोन्ही संघाचं लक्ष वेधेन। टीम आई एकवीर खराबटे जाकमाता 11 तांबडी आणि रोड खुर्द नाहवा चारही मात्र आपण जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामधील दिग्गज संघ खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतात। एका बाजूला तांबडी तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर रोड खुर्द रोहा ग्रामीण मध्ये चांगलाच खेळ होतो खराबटी सुद्धा चांगले खेळते। यावेळेला स्ट्रोक मोहितनं हवेत उडवलाय बॉलच्या खाली तिकडे मात्र क्षेत्ररक्षक काय झेल पकडला जातोय वाह अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये या मॅच मधील सर्वोत्तम हा झेल असावा। पहिली विकेट मोहित मैदानाच्या बाहेर। कॅच राहिली होती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण स्क्रीनवरती पाहतोय अगदी 38 सर्कलच्या बाहेर ते धावत गेले। उलट्या दिशेने धावत असताना झेल पकडणं सर्वाधिक कठीण असतं ते मात्र सोपं करून दाखवण्याचा कारनामा या क्षेत्ररक्षकाने केलाय। चांगली कामगिरी आपण पाहतोय। त्याच वेळेला एक महत्वाचा बॅटर म्हणजे अगदी तोडफोड बॅटिंग करण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू मोहित मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्याच वेळेला जो मैदानाच्या आतमध्ये जसा येतो त्याच्या बॅटमधून तबाही होतो तो राणा मोरे खेळपट्टीवरती दाखल होताना आपल्याला बघायला मिळते। राणा म्हटला की मग हेलिकॉप्टर बघायला मिळतात, राणा म्हटला की पूल पाहायला मिळतात, राणा म्हटला की स्वीप पाहायला मिळतात आणि तोच राणा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। मैदानाच्या चहूबाजूला फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे। मैदानाच्या चहूबाजूला अगदी प्रत्येक क्षेत्ररक्षकाला सळो की पळो करणारी फलंदाजी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे। ही गुणवत्ता सगळी ठासून भरली आहे ना तो रोड खुर्द गावाला बिलॉंग करणारा राणा मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। बॉलिंग मार्क वरती महत्वाचा गोलंदाज आपण पाहतो संदेश त्यांना प्रभावित केले। तांबडी गावाला बिलॉंग करत असताना समोरचा बॉल घ्या राणा आले त्यांच्या बॅटमधून मोठा फटका आला बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईन चप्पार चौकार। जोडलं जातं चांगली बॅटिंग यावेळेला स्टफल झाले होते बाहेर निघाल्यानंतर काय घडलंय
डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. हिट जर परफेक्ट असताना तर मात्र एक वेगळे चित्र असतं, पण तसं काही होत नाहीये. एक चिकी सिंगल स्कोरकार्ड वरती प्लस सुद्धा पाहायला मिळते. विकेट धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय पुढे सरसावत असताना संघाचा धावफलकावरती आतापर्यंतच्या धावा या आपण पाहिलं तर 6 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. एक विकेट आली आहे. 4 बॉलचा खेळ संपला आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल समोर खोलात टाकला होता. डान्सिंग डाऊन पुढे सरसावत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल अगदी गोळीच्या वेगानं चालला होता, पण त्याच वेळेला समोर क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मिड ऑन मध्ये बॉलला थांबवलं गेलं. त्याच वेळेला तिथे मात्र एक धाव त्यांना पाहायला मिळते. शांत किंबहुना संयमी खेळ मैदानाच्या मध्ये चालू आहे. पुढचा बॉल याही वेळेला इकडे रानाला मोठा फटका खेळायचं होतं. माइंडसेट केलं होतं की समोरच स्ट्रोक खेळायचा, मग बॉल कसा येऊ, आणि त्याच वेळेला बॉल खेळत असताना आपण पाहतो त्या दरम्यान आपण मागाच्या मॅचचा हिरो अर्थात अदनान याला मॅच द मॅच देऊन गौरव करूया. मी सन्माननीय विशाल पाटील यांना विनंती करतोय आणि सन्माननीय हार्जन शेट मोरे यांना विनंती करतोय या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते देऊया. एक अनोखं बक्षीस आपण पाहतोय. श्री साई सुपर मार्केट यांच्याकडून 2 लिटरचा थंडा अभि मानकर यांच्या माध्यमातून आहे आणि रोहा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून एक आकर्षक चषक जी तुम्हाला कायम देत राहील आठवण. अदनान अर्थातच वाट्या या नावाने ओळखला जातो. वाट्याला 17 धावा केला आणि खरोखरच त्या 17 धावा किती उपयोगी पडल्या. आणि त्या दरम्यान इम्रान डबीर यांच्याकडून मॅच विनिंग साठी आपण प्रशांत मडवी याच्या गोलांसाठी 500 रुपये लावलं होतं. जर सामना जिंकून दिला तर ते 500 रुपये सुद्धा मी विनंती करतोय भाऊ शेलार आपल्या शुभ हस्ते द्यायचे प्रशांत मडवी याला. घ्या घ्या पटापट घ्या. त्याला भाऊ शेलार या आणि प्रशांत मडवीनं सुद्धा 500 रुपये गौरवा. एक जबरदस्त संघ मालक आहे तुमच्या मागे इम्रान डबीर आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना विश्वास होता की प्रशांत मडवी ही मॅच जिंकून देईल आणि म्हणून त्यांनी 500 रुपये आधी समोर काढून ठेवले होते. काय खूप खूप अभिनंदन. ओटू हर्षद मुंडे. 4व्या मॅचच्या दिशेने जिकडे दुसरं षटक टप्पा पडला. बॉल बाहेर चाललाय. पंचांनी मात्र तिकडे खेळवलंय. व्हाईट बॉलचा कॉल. यस सर, रिव्ह्यू आहे का? बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अंपायर्स कॉल होता व्हाईट बॉल, पण तिकडे त्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आला. चेक करूया आपण GT स्पोर्ट्स या वाहिनीवरती चेक केलं जाईल नक्की काय घडलंय. व्हाईट बॉल साठीचा रिव्ह्यू मैदानाच्या मध्ये घेण्यात आला. चेक केलं जाते. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल कुठे कधी आणि कसा निघून गेला हे पाहिलं जाईल. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन होता बॉल वाईड आहे, पण आता त्याच निर्णयावरती मात्र लगेचच कीपरचा आत्मविश्वास होता, बॉलरचा त्याहून अधिक आत्मविश्वास होता आणि म्हणूनच का होईना तिकडे मात्र त्या दरम्यान विनंती असेल विकेट सावंत बाळा शिंदे या आपण मुख्य व्यासपीठावर या. व्हाईट बॉल तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. रिव्ह्यू मात्र गमावला बॉलिंग करणाऱ्या टीमनं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला व्हाईट बॉल आल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. 8 धावा स्कोरकार्ड वरती. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल होता. अगदी नवीन गोलंदाज आपण जर पाहिल्यानंतर गोलंदाजीसाठी केतन आपल्याला पाहायला मिळतात. केतन यांच्यावरती विश्वास दाखवला. कमी गतीने केतन बॉलिंग करतात, कधी आतमध्ये कधी बाहेर, आणि अशा स्वरूपाची गोलंदाजी करण्यामध्ये केतन माहीर आहेत आणि म्हणूनच कोईना आजही मात्र त्याच वेगाची गोलंदाजी त्यांना करायची आहे. थांबवले जाते. एक धावेसाठी खूप स्ट्रगल करावा लागतो बॅटिंग करत असताना. आपण जर पाहिलं तर टीम
रूट खुर्द न्हावे संघाला. रूट खुर्द आणि न्हावे हे दोन दिग्गज गावातील प्रत्येक खेळाडू आहेत, कारण की एकंदरीत पाहिले ना तर न्हावे गावाकडे खूप सुपरस्टार आहेत. त्या पलीकडे आपण पाहिलं तर रूट खुर्द गावामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि मग हे बॅटल खूप चांगलं रंगेल, जिकडे चांगल्या वेगाचे गोलंदाज आहेत, जिकडे आपण जर पाहिलं तर चांगले अचूकतेचे खेळाडू मैदानाच्या चहूबाजूला खेळण्याची प्रत्येक बॅटरकडे ताकद आहे. म्हणजे बॅटिंग लाईनअप खूप डीप आहे न्हावे गावाचा. आणि त्याच वेळेला रूट खुर्द हे दोन गाव एकंदरीत दोन टीम एकंदरीत पाहायला मिळतात. दोन टीम एक संघ हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक दिग्गज संघांचा समावेश राहिला त्यांच्या समोर खेळत असताना आपण जर पाहिलं तर टीम आई एकवीरा खारापटी जाकमाता तांबडी म्हणजे तांबडी आणि खारापटी या दोन टीमचं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. पुढचा बॉल केतन नयन जोशी साठीचा हाफ ट्रॅकर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिड ऑनला एक साधा सोपा आणि अगदी सरळ झेल टीपला गेला. टीपला झेल संपला बॅटर नयन जोशीचा खेळ विकेटचं पतंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय किंबहुना आपण जर पाहिलं तर रोहा तालुक्याला बिलॉंग करत असताना ज्याने 3 तालुक्यांची प्रीमियर लीग गाजवून सोडली आणि ती 3 तालुक्यांची प्रीमियर लीग म्हणजेच आपण जर पाहिलं तर एक मानाची स्पर्धा PNP चषक या स्पर्धेमध्ये ऍज अ बॉलर म्हणूनचा किताब अगदी आपण जर पाहिलं तर बेस्ट बॉलरचा किताब ज्यानं पटकावला ऍज अ ऑलराऊंडरची भूमिका ज्या पठ्ठ्यानं बजावली तो न्हावे गावाला बिलॉंग करणारा मोटरसायकल जिंकणारा खेळाडू स्वराज देवळे स्ट्राईकला. टप्पा पडला बॉल खाली अतिवेगन स्किट सरळ मात्र आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकाचा वेध मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळाला. एक चांगला बॉल खेळपट्टीवरती आपण पाहतोय. चांगली कामगिरी पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती म्हणजे पाहणं बॉलिंगच्या जोरावरती आज मात्र प्रत्येक संघ आपला क्लास दाखवताना पाहायला मिळालाय. बॅट फिरवली स्वराजनं पण ही बॅट मात्र बॉलच्या विरोधामध्ये होती. हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहिलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी नाकातोंड जवळून बॉल गेलाय. किपरचा वेध घेणारा तो बॉल राहिला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येस सर, रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमची. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इकडे टप्पा पडल्यानंतर जास्तीचा बाउन्स झालाय का हे चेक केलं जाईल आणि त्यासाठी रिव्ह्यूची मागणी मात्र इकडे घेण्यात आली आहे. येस, रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर अनेक उसळी घेतली आणि अगदी हे कळवलं जातं आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची घोषणा होती. अवंतर स्वरूपाची धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. फुल टॉस तिथे मात्र आपण पाहिलं तर पुढे खेळायचं होतं. एक धाव तर निश्चितपणे मिळेल आणि त्या एकाच धावेवरती समाधान मात्र दोन्ही फलंदाजांना मानावं लागतं. आपण पाहिलं तर केतन आणि संदेश हे दोन खेळाडू जे खेळपट्टीवरती खेळतात त्यांच्यासाठी इकडे कॅश प्राइज आले.
विकेट हॅट्रिक किंवा आपण जर पाहिलं तर लगातारचे 3 6 या दोघांनी खेळले तर मात्र विनिकेत शापूरकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इकडे दिलं जाणार आहे. या दोन खेळाडूंवरती असणारं प्रेम इकडे मात्र विनिकेत शापूरकर दाखवतात. मोठा फटका खेळायचा होता राणाला, फटका तर फसलाय, लांबी खूप कमी गाठली, उंची तर बरीच आणि तिकडे सेफ अँड एक सुंदर झेल मैदानाच्या आत. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 12 या आकड्यावरती 3 धक्के लागलेत अगदी रोड खुर्द न्हावे या टीमला. आता इथून पुढे हे धक्के सोसण्याची ताकद आहे की नाही हे पाहावं लागेल. दबाव निर्माण झालाय. दबाव मात्र पूर्णतः निर्माण झालेला आतापर्यंतच आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की ज्याच वेळेला मात्र आपण पाहिलं तर मोठे फटके अपेक्षित होते किंवा धावा गरजेची होती, तर धावा आल्याच नाहीयेत. धावा चला त्वरा करा, गोलंदाजी मार्ग. हॅलो हॅलो तिसरं षटक मात्र तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतो. पुन्हा एकदा संदेश वरती विश्वास दाखवलाय. संदेशला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आले, जिकडे समोर फलंदाजाचा विचार केला तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आकाश भाईतांडेल आपल्याला पाहायला मिळतील. आकाश भाईतांडेल मागील वर्ष गाजवलं तर यंदाच्या हंगामामध्ये RTPL रोहा तालुका प्रीमियर लीग सुद्धा या मैदानावरती खूप चांगली खेळली होती. तेच आकाश भाईतांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावा मात्र त्यांना बनवावा लागणार आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय. समोरचा बॉल समोरच खेळलाय. मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षकात थोडे फंबल झाले, स्वतःला सावरतील. पुन्हा नव्यानं बॉलची फेक मैदानाच्या आतमध्ये करतील. तदवर मात्र दोन्ही फलंदाजांनी पाहता पाहता एक धाव अर्जित केली आहे आणि एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 14. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 14. 5 ओव्हरची मॅच आहे, विसरून चालणार नाहीये. खेळपट्टीवरती खेळत असताना आपण जर पाहिलं तर टीम रोड खुर्द न्हावे संघाला धावा मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. समोरचा बॉल बॅटची कडा, फटका तर फसलाय आणि शॉर्ट पॉइंटला झेल सुद्धा पकडला जातोय या मॅच मध्ये. अगदी आपण जर पाहिलं तर 14 या आकड्यावरती चौथा आणि तो सर्वाधिक मोठा धक्का. पण बॅटिंग लाईनअप खूप डीप आहे, कारण की पहा ना, म्हणजे सातत्यपूर्ण रोड गावाकडून सलामीला येणारा खेळाडू आता तब्बल 5व्या क्रमांकावरती बॅटिंगला आलाय. नाव आहे आशिष मोरे. आशिष मोरे
सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर खूप चर्चेचा विषय आहे. कबड्डी क्षेत्रामध्ये असो, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये असतो, ज्यानं अग्रनामांकित खेळ करण्याचं काम केलंय तोच आशिष मोरे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. डावकुरे हाताचा रोहा तालुक्यातील सध्याच्या घडीला सर्वाधिक घातकी बॅटर. समोर त्याचा संदेश. टप्पा पडलाय, बॉल बाहेर चाललाय, लेग स्टिकला मिस केलं, पंचांनी सांगितलं वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती प्लस झाल्यानंतर टीमची धावसंख्या 1 नका होईना पुढे चालली आहे. धावा 15. तिसरं षटक मार्गास असताना धावा 15 धाव फलकावरती लागल्यात. एक लो स्कोरिंग मॅच पुन्हा आपल्या भेटीसाठी येईल की काय. समोरचा बॉल होता ब्लॉक होल पद्धतीचा. मिड ऑफ फिल्डर चांगले आहेत, चांगली फिल्डिंग. मग एकंदरीत तांबडी गावाचे क्षेत्ररक्षक असावे किंवा मग ते खारापटी गावचे, दोन्ही बाजूनं क्षेत्ररक्षण चांगलंच राहिले आणि म्हणूनच को होईना रोड खुर्द ताचोईला नावे या टीमच्या समोर हे कडवं आव्हान पाहायला मिळते. एका धावेसाठी खूप स्ट्रगल करावा लागतोय. मोठा स्ट्रगल चालू आहे. प्रत्येक बॅटरचा संयमाचे बांध तोडावे लागणार आहेत आता आकाश बायतंडेलला. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल, उत्तरच नव्हतं या बॉलचं. अगदी आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा आदरपूर्वक सन्मान केला जातो. एक म्हणजे भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि तो परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये सन्मान द्यायला भाग पाडलं होतं, पण तिथेही हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आकाश बायतंडेलच्या बॅटमधून आणि मग तो असफलता. डॉट बॉल आहे. पुढचा बॉल पुन्हा संदेश. टप्पा पडला, बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. मिडॉन मधून बॉल लॉंग ऑन मध्ये जाईल. फिल्डर येतील तिकडे थोडी मिसफिल्ड होतीये. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, बॅकअप नाहीये आणि त्याच कारणानं चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या पलीकडे या मॅच मधील पहिला चौकार. करताना पाहायला मिळतील. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल मात्र आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला 18 बॉलचा खेळ संपला, धावा तर 20 बनल्या. अजून 12 बॉलचा खेळ चालू आहे, पण इथून पुढे 12 बॉल मध्ये एकंदरीत आता 30 धावाहून अधिक धावा अपेक्षित आहे टीम रोड खुर्द न्हावे गावाला. तर आणि तरच या मॅच मध्ये बनून राहण्याची शक्यता आहे. पण कोण म्हणतं की जर 50च धावा झाल्या तर रोड आणि न्हावे संघ कमबॅक करेल? नाही. मागील मॅच मध्ये जर 41 धावा जर डिफेंड होऊ शकतात तर याही मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच मध्ये रंगत येईल. याही मॅच मध्ये पलटवार होईल आणि त्याच वेळेला नवीन गोलंदाज आपण पाहतोय खारपटी गावाला बिलॉंग करत असताना खारपटी गावाचा फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. नाव आहे निकेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 20 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहिले तर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा निकेत. टप्पा पडलाय, बॉल मात्र तिकडे फिरवला जातोय, बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. आशिष मोरे यांनाही मात्र आपण जर पाहिलं तर पूर्णतः थांबवलेलं पाहायला मिळते. शांतता पसरली आहे मैदानाच्या आतमध्ये किंवा मैदानाच्या बाहेर सुद्धा, कारण की जल्लोषच होत नाहीये, धावाच येत नाहीये, धावा बनल्याच जात नाहीये. फक्त आणि फक्त डॉट बॉलचा रेशो वाढलाय. या वेळेला धावा येतील, मोठा फटका खेळला जाईल आणि त्याच वेळेला तिकडे क्षेत्ररक्षक येतील आणि धावाही थांबल्या जातील. विकेट मिळतीये. अजून एक धक्का, जवळ जवळ 20 या आकड्यावरती अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. आशिष मोरे.
संघ अडचणीमध्ये 5 फलंदाज बाद झालेत 20 धावांवरती. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर रोड खुर्द न्हावे संघाला पूर्णतः या मॅच मध्ये रोखले जाते. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो. अनिल दाखल होताना पाहायला मिळतील. अनिल आले. पहिलाच बॉल मात्र रिव्हर्स स्वीपचा त्यांना खेळायचा होता आणि तो बॉल मात्र तिकडे समोरच्या दिशेला खेळण्यासाठी भाग पाडले अशा स्वरूपाचा बॉल होता. चांगली बॉलिंग प्रभावित करत असताना निकेत पाहायला मिळतात. ते बॉलिंगला आले तेव्हाच म्हटलं गेलं होतं फिरकी आणि त्याच वेळेला त्यांची बॉलिंग करण्याची स्टाईल वेगळी आहे आणि त्याच वेळेला प्रत्येक वेळेला त्यांनी इम्प्रेस करून सोडले. आज सुद्धा तेच कामकाज चालू आहे. दोन टीम एक संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना एक चांगल्या दर्जाचं कामकाज या खेळपट्टीवरती निकेत करताना पाहायला मिळतील. पुढचाच बॉल टप्पा पडला. बॉल आतमध्ये आलाय. आकाश बायतेंडल यांनी फटका तर खेळलाय. होय, तो फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला 6 धावांसाठी या पहिल्या डावातील पहिला ब्लास्ट. सिक्सर, षटकार. याही वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र आपण जर पाहिलं तर टप्पा तर सेम होता पण त्या बॉल बदल थोडा वेग काढून घेतला होता. फसवलं गेलं होतं आणि तिकडे मात्र आकाश बायतांडल पूर्णतः नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळाले. एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यांना तर मोठाच फटका खेळायचा होता. तोही लगातारचा दुसरा पण फसले. पुढचा बॉल आता स्विच हिट खेळायचा होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि रिव्हर्सचे फटके म्हटल्यानंतर अनिल त्यांची बॅट खूप रिव्हर्स चांगली बोलते पण आता मात्र संपूर्णतः आपण जर पाहिलं तर संघ अडचणीमध्ये सापडला जातोय कारण की तब्बल 4 ओव्हरचा खेळ मात्र संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय तब्बल 27 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. यष्टांच्या मागे चांगलं कामकाज आपण पाहिलं तर सुरज दाभाडे यांना करायचं आहे आणि ते करताना सुद्धा पाहायला मिळाले 4 ओव्हरमध्ये आणि म्हणूनच कोविना संघ चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत दिसतोय. या संपूर्णतः मॅच मध्ये बॉलिंगचा बोलबाला राहिला. पहिल्या मॅच मध्ये असं वाटायला लागलं होतं की ही खेळपट्टी यदा कदाचित बॅटरला सपोर्ट करते की कारण की खूप सारा धावा येत होता पण त्यानंतर तिकडे बंटी पाटील ऋतिक साळुंके असतील किंवा आपण जर पाहिलं तर बंटी घाग असतील विजय नागवेकरनं थोडं नाराज केलं पण हरकत नाहीये. टीम चांगली खेळली आणि म्हणूनच का होईना एक मोठा विजय आपण जर पाहिलं तर टीम यशवंत स्मृती रोड बुद्रुक मलखंडवाडी या टीमच्या नावावरती राहिला. तदनंतर दुसरी मॅच लो स्कोरिंग होती आणि त्या मॅच मध्ये मुजीब बॉईज या टीमचा बोलबाला आपण पाहिला. आता ही तिसरी मॅच चालू आहे पण आतापर्यंत बोलबाला एकवीर खराबटे जाकमाता 11 तांबडीकरांचा पाहायला मिळते. टप्पा पडला. बॉल बाहेर चाललाय. यस पंचांचा कॉल व्हाईट बॉल. अतिरिक्त सिंगल मात्र स्कोर कार्ड वरती इथे मिळणार आहे आणि अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 28 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. आता एकच म्हणत असतील नावेकर किंबहुना रोड खुर्द गावचे प्रेक्षक वर्ग एकच अपेक्षा असेल की या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये 15हून अधिक धावा आल्या पाहिजे. मोठा तर फटका खेळलाय. बॉल मिड विकेटला चाललाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कोणतीही चूक नाहीये. सुरज दाभाडेचं सेलिब्रेशन सांगून जाईल ही कॅच किती इम्पॉर्टंट होती आणि ती पकडली गेली आहे. धक्का क्रमांक 6 अनिल मैदानाच्या बाहेर.
28 धावा धावफलकावरती आणि 28 या आकड्यावरती 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्यपूर्ण नावे गावाकडून आदराने पाहिलं गेलं तो आदर्श सरलेकर मैदानावरती दाखल झाला बॅटिंगसाठी. नावे गावाला बिलॉंग करणारे हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत, आदर्श आणि आकाश. टप्पा पडला, बॉल बाहेर चाललाय, पंचांनी कळवलंय अवंतर स्वरूपाची धावेकडे मिळणार आहे. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अवंतर स्वरूपाची धाव स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलनं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर तब्बल 29 आकड्यावरती धावगती पोहोचताना पाहायला मिळते. धावा येतात, धावा बनल्या जातात आणि धावा बनवण्यासाठी खूप स्ट्रगल चालू आहे रोड खुर्द न्हावे गावाचा. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ओ फुल टॉस सुद्धा आडवा बाटन स्ट्रोक खेळायचा होता. बॉल तर मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला प्रसन्न होताना पाहायला मिळते. एक धाव निश्चितपणे मिळेल. दुसऱ्या धावेवरती तेवढंसं विश्वास दाखवला नाहीये, मानस केलं होतं, धाडस तर होणारच नाहीये. पण त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर पाहता पाहता एक धाव मिळाली, 30 धावा स्कोरकार्ड वरती लागल्या. आता इथून पुढे या मॅच मध्ये पहिल्या डावातील अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके अपेक्षित आहेत रोड खुर्द न्हावे गावाला. मग ते मोठे फटके षटकार किंवा चौकाराचे दोन्ही चालतील, पण धावा आल्या पाहिजे. तर एक तर आणि तरच या मॅच मध्ये 40चा आकडा तुम्ही पार करू शकता आणि 40चा आकडा पार केला तर यदा कदाचित धावा सेफ होऊ शकतात. मोठा फटका आकाशला खेळायचा होता. बॉल तर मात्र आपण पाहिलं तर मिडऑफच्या दिशेला प्रसन्न होताना पाहायला मिळालाय. पाहता पाहता तिथे अजून एक धाव मात्र स्कोरकार्ड वरती प्लेस केली जाते. त्या एकेरी धावेच्या सह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 31 धावा स्कोरकार्ड वरती. षटकातील पुढचा बॉल टप्पा पडलाय, मोठा फटका दर्श सरलेकरने खेळलाय. बॉल लॉंग ऑनला, अगदी क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये. अजून एक विकेट, 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर रोड खुर्द न्हावे संघाला फलंदाज बाद. एकतीस धावा धावफलकावरती आणि नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय किशोर पाटील खेळपट्टीवरती. म्हणजे पहा नावे गावाकडून सलामीला येणारे खेळाडू ज्यांनी सातत्यानं 38 सर्कलला भेटत फटके खेळले, 38 सर्कल पार करण्याची क्षमता ज्यांच्याकडे, ते किशोर पाटील आता जवळजवळ 8व्या ते 9व्या क्रमांकावरती दाखल झालेत. स्ट्रोक तर खेळला, धाव घ्यायची होती, डिरेक्ट हिट. किशोर पाटील मैदानावरती आले, किशोर पाटील मैदानाच्या बाहेर सुद्धा गेले. पाहता पाहता रोड खुर्द न्हावे गावाला तब्बलचा 8वा धक्का आपण पाहतोय. चला पुढच्या मॅचच्या टॉससाठी मी विनंती करतोय रोहा मोहल्ला आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना जय हनुमान विरजुली गौलवाडी दोन्ही टीमचे कॅप्टनने मी विनंती करेन आपण नाणेफेकीचे कॉल करण्यासाठी या. टीम रोहा मोहल्ला त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम असेल जय हनुमान विरजुली गौलवाडी. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांचं लक्ष वेधेन. आपल्याला इनिंग ब्रेक साठी फक्त एकच बॉल बाकी आहे. मी विनंती करतो टॉससाठी आपण या. शेवटचा बॉल आकाश बायतांडेल यांच्या बॅटमधून आक्रमण झालंय. या डावाची सांगता करता करता का होईना अजून एक षटकार आकाश बायतांडेलने ठोकलाय. 6 धावा आल्या. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती
पोहोचले 37 या आकड्यावरती आणि 38 धावांची एक मापक अशी धावसंख्या पाहायला मिळेल. एक छोटी टोटल आहे पण मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यात मात्र शंका नाहीये. 30 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. चला या टीम रोहा मोल्ला आणि जय हनुमान वीरझोली गौलवाडी दोन्ही टीमच्या कर्णधारांचं मी लक्ष वेधेन. नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी हा तुम्हाला लास्ट अँड फायनल कॉल, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस कंप्लीट करायचा आहे. सन्माननीय श्रद्धेजी चव्हाण साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करतोय. मी विशाल दादांना विनंती करेन आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्रद्धे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आपण साहेब या स्पर्धेला उपस्थित राहिलात, किंबहुना या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आहेत. कट्टर दुस्ती ग्रुप रोहा आणि रोहा चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार. हॅलो मोहन साहेब सुद्धा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण पाहतोय. मी तुषारजी शिंदे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या वतीने इकडे करायचा आहे. मामुनकर साहेब आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा विशेष सन्मान कट्टर दुस्ती ग्रुप रोहा त्याच वेळेला रोहा चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय केतनजी पवार साहेब यांचाही विशेष सन्मान आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीने केले जाते. सन्माननीय चला मॅचला सुरुवात करूया. दुसऱ्या डावामध्ये जिकडे 30 बॉल मध्ये 38 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर हॅलो 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 विनंती करूया आपण टॉस साठी भाऊ शेलार रोहा बॉलला आणि टॉस विन गौलवाडी निर्णय आपला कळवायचा आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित रोहा चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे भव्य दिव्य असं दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळते. या दुसऱ्या पर्वातील आपण जर पाहिलं तर ही रात्र आपल्याला या स्पर्धेची आपण पाहतो पहिली आणि पहिल्या रात्रीतील सर्वाधिक महत्वाची तिसरीच मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. 30 बॉल 38 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी अगदी स्ट्राईकला आपण पाहतोय संदेश, नॉन स्ट्राईकिंगला आपण पाहणार आहोत सतेजला, बॉलिंग मार्क वरती नावा एक्सप्रेस, स्वराज देवळे गोलंदाजीसाठी दाखल झालाय. डावखुरी आताचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज पहिलाच बॉल घेऊन पहिलाच बॉल टप्पा पडल्या बाहेरच्या दिशेला काढला जातोय. पण ही मॅच बघायला मजा येईल कारण की समोरच्या टीमकडे चांगल्या दर्जाचे बॅटर आहेत जरूर, पण त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. कधी कमी वेगाची गोलंदाजी करण्याची ताकद, कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, कधी गुडलेन स्पॉट वरती, कधी हाफ ट्रॅकर, तेही वेगाचे. आणि या सगळ्याच गोष्टीची गुणवत्ता आहे स्वराज देवळेकडे.
पहा अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगली गोलंदाजी, नावाला साजेशी की मोना या स्पर्धेमध्ये अपेक्षित अशी कामगिरी स्वराज देवळेकडून होताना पाहायला मिळते. चांगले बॉल चांगले बॉल चांगले बॉल पाहायला मिळतात. लगातारचे दोन्ही बॉल मैदानाच्या मध्ये अगदी निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात. संदेश सारख्या खेळाडूला एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवले, हे कामकाज केलंय स्वराजनं. अजून एक वाह लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. लगातारचे 3 डॉट बॉल, तेही पॉवर प्लेच्या पहिल्याच 3 बॉल वरती. अप्रतिम कामगिरी. याच गोष्टीसाठी स्वराज देवळे ओळखला जातो, याच गोष्टीसाठी स्वराजला इकडे मात्र आमंत्रित करण्यात आले. आणि म्हणूनच का होईना यंदाच्या हंगामामध्ये याच बॉलिंगच्या जोरावरती त्याने एक मोटरसायकल सुद्धा जिंकली आहे. तोच स्वराज देवळे आता बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. चांगलं कामकाज त्यानं केलंय. षटकातील पुढचा बॉल समोर खेळाडू आपण पाहतोय संदेश. पुन्हा यावेळेला चौथ्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला आशिष मोरे बॉलचा पाठलाग करतोय. एक धाव तर मिळेल. दुहेरी धावेसाठी दोन्ही बॅटर पलटले आणि बघता बघता तिकडे धावा मिळाल्या. दोन धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो इथे सुरू झाली आहे. धाव गतीला मात्र आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल. हेच गरजेचं होतं. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल, पुन्हा समोर संदेश, त्याच्या समोर स्वराज देवळे. ओहो या वेळेला पुन्हा वेगाने टाकलेला चेंडू, अगदी अचूकतेवरती तो स्वार झाला. भेदकता त्यानं दाखवायला सुरुवात झाली आहे. समोरच्या बॅटरला चारी मुंड चित करून सोडायचं, किंबहुना जेवढ्या धावा बनवल्या ना तेवढ्या धावा टीमसाठी सेव्ह करून द्यायच्या. ते स्वराज देवळे मैदानाच्या आतमध्ये कामकाज करतात. चांगल्या दर्जाचं लाजबाब त्यांची गोलंदाजी राहिली आहे. त्यांचे टप्पे, त्यांची अचूकता, त्यांची भेदकता आज चर्चेचा विषय राहिलाय रोहा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. पुढचाच बॉल, पुन्हा स्वराज. टप्पा पडला, बचावकारक फटका खेळण्यासाठी दाखल. इकडे मात्र संदेश पाहतोय भाग पाडलं गेलं, कारण की जर पहिले 3 डॉट बॉल खेळले, दुसऱ्याच बॉलवरती 2 धावा आल्या, पुन्हा तिकडे 5वा बॉल सुद्धा डॉट खेळले, मग 6व्या बॉलवरती सिंगल घेण्यासाठी भाग पडले. आणि असं पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 3 धावा. त्या दरम्यान या इथे आमचे मित्र अनिकेत पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा या कट्टर दोस्ती ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करूया. विनंती असेल राकेशजी पडवळ यांना करूया. पाहुण्यांचा इथं यथोचित मान सन्मान. अनिकेत पाटील नवीन फलंदाज मात्र आपण जर पाहिलं तर मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. जिकडे सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहिली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर स्ट्राईकला 9 सतेज येतील, कारण की या संपूर्ण पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर ते स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळेल नाही. 9 ते सुरुवात करतील या संपूर्ण 24 बॉलला, कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं तर इथून पुढे अपेक्षित धावांचा विचार केला तर मात्र 35 धावा अपेक्षित आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी आपण पाहतो विकास. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय. मिड विकेटच्या दिशेनं बॉलला फेकून दिलंय. या वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर संदेशच्या बॅटमधून 6 धावा.
महत्वाची मॅच मात्र खेळपट्टीवरती रंगताना पाहायला मिळते. महत्वाचा खेळ खेळपट्टीवरती आतापर्यंत आपण पाहतोय, जिकडे संदेशची बॅट बोलतीये. आता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला त्यांना स्ट्रोक खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे येते, एकदा मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मानस दाखवलं तर धाडस मात्र करता येणार नाहीये. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अजून एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक मात्र आतापर्यंत पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती मात्र लागल्या गेला. शांतता पूर्णता मैदानामध्ये. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळला. लॉंग ऑफ आणि डीबॅकच्या कव्हरच्या मधोमध बॉल जाईल. फिल्डर तिकडे आहेत, एकदा मिळाली. दुसऱ्या धावेसाठी बॅटर पलटली आणि बघता बघता आरामामध्ये तिकडे 2 धावा सुद्धा मिळताना आपण पाहतोय. चांगली रनदपटू विकेट, चांगल्या दर्जाचं ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. आणि हेच आता अपेक्षित आहे. सिंगल डबलने मात्र आपण जर पाहिलं तर धावा बनवायच्या, सिंगल डबलने पुढे जायचंय आणि त्याच माइंडसेटनं मैदानावरती खेळ चालू आहे. पुढचा बॉल यावेळेला सध्याच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. तो फटका फसला. आकाश बायतांडेल बॉल तिथे, बॉलच्या खाली कोणतीही चूक नाहीये. अजून एक विकेट मिळेल. या मॅच मधली पहिली विकेट सतेज बाद. महत्वाची विकेट मैदानात छतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पाहतोय. सतेजनं फट्टा खेळला, झेल पकडल्यानंतर थोडी नाराजी व्यक्त केली जाते. बॅटकडे पाहिलं जाईल, अगदी बॅटच्या वरती बॉल आला आणि त्याच कारणानं बॉल तो तेवढासा सीमारेषेच्या जवळ सुद्धा पोहोचू शकला नाहीये. 20 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजून बाकी असताना नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. सुराग दाभाडे खेळपट्टीवरती आपण पाहतोय. सुराग दाभाडे म्हटल्यानंतर आपण जर पाहिलं तर सुराग दाभाडेचं सेलिब्रेशन हे चर्चेचा विषय राहिले संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये. आजही आपण पाहिलं एकंदरीत विकेट आली किंवा डॉट बॉल फेकले गेले की त्याचं सेलिब्रेशन वेगळं असतात. षटकार मारल्यानंतर, चौकार मारल्यानंतर त्याच्याकडे आदरानं पाहिलं जाईल, कारण की एक लो स्कोरिंग मॅच आहे. पण समोर विकास बॉलिंग मार्क वरती, विकास यांना धावा थांबवायच्या. टीमचा विकास करावाच लागेल, कारण की पहिल्या बॉल वरती षटकार आला होता, तो बॉल चुकीचा होता. ते आपल्या टीमचं नाव भाई यस, जाऊया मॅचच्या दिशेने, जिकडे गोलंदाजीसाठी विकास आपण पाहतोय. सुरज दाभाडे जसा आलाय मैदानाच्या आतमध्ये, मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळतं. विकास कमबॅक करतील, धावा थांबवतील, याच अनुषंगाने त्यांच्याकडे पाहिले जाते. कर बसला प्रेक्षक वर्ग खूप सारा मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतं जीटी स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. काय घडलंय, बॅट बॉलचा संपर्क तर राहिला नाहीये आणि तिथे मात्र शॉर्ट थर्ड मानला नयन जोशी चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. पाहता पाहता अजून एका डॉट बॉलची सांगता कमबॅक झालाय. खेळत असताना टीम रोड खुर्द नावे गावाचा पलटवार या मॅच मध्ये पाहायला मिळते, कारण की एकंदरीत इथे पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. लगातारचे 2 डॉट बॉल मात्र सुरज दाभाडे खेळताना पाहायला मिळतील. एक डॉट बॉल या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना टीम आई एकवीरा खारापटी जाकमाता 11 तांबडी या टीम वरती प्रेशर क्रिएट करणारा आणि तो प्रेशर क्रिएट करणारा डॉट बॉल सुरज 2 खेळतोय. आता येणारे चेंडू राहिलेत या मॅच मध्ये बाकी तब्बल आपण जर पाहिले तर किती, तर 12 आणि
अव्यासव्या 18 बॉल अजून बाकी आहेत आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये इथून पुढे अपेक्षित धावा 18 चेंडू आणि 26 धावांची गरज 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 18 बॉल मध्ये 26 धावा बनल्या जातील की नाही हेही आपल्याला पाहावं लागणार आहे एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय अगदी यशस्वीरित्या आणि पहिल्याच रात्रीमध्ये सगळ्याच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेली ही स्पर्धा पाहायला मिळते खूप सारं प्रेम संपूर्ण मात्र आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला दिले आजच्या रात्रीमध्ये मैदानाच्या चौबाजूला सगळेच प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय अगदी आज उद्घाटनीय दिवस होता बराचसा वेळ खर्च झाला पण तदनंतर जशी मॅचला सुरुवात झाली तशी मात्र प्रेक्षकांची पावलं या क्रीडांगणाकडे वळताना पाहायला मिळाली तर सगळ्याच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे या भव्य स्पर्धेमध्ये 18 बॉल 26 धावांची गरज असताना या मॅच मध्ये स्ट्राईकला एका षटकाराच्या साह्याने खेळत असलेला खेळाडू संदेश बॅट फिरवली गेली आहे बॅट बॉलचा संपर्क नाहीये पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती स्वराज देवे सुसाट सुटलाय तो मात्र थांबायचं नावच घेत नाहीये पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यानं फक्त 3च धावांचे षटक टाकले आणि इथे महत्वाच्या षटकामध्ये तो जसा बॉलिंग साठी आला त्यानं पहिलाच बॉल मात्र अतिवेगानं डॉट सुद्धा फेकला हे महत्वाचं आहे पुढचा बॉल यावेळीचा फटका हवेत स्ट्रोक खेळला गेला अनिल बॉलच्या खाली येतात कोणतीही चूक नाहीये विकेट मिळते या मॅच मधील अजून एक मोठा आणि त्याच वेळेला सर्वाधिक इम्पॉर्टंट विकेट निर्णायक खेळाडू संदेश मैदानाच्या बाहेर सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये मोठा झाला कारण की संधीची विकेट मिळाली आहे आणि आज मात्र यदा कदाचित ही खेळपट्टी संपूर्ण गोलंदाजांच्या प्रेमात पडली की काय गोलंदाजांना खूप मोठी साथ मिळाली आहे खेळपट्टीची अगदी सुंदर पाटा विकेट पाहायला मिळते बॉलरला जास्तीचं बेनिफिट आपल्याला पाहायला मिळते अगदी गोलंदाजी करत असताना पण दोन्ही एंडने खेळवली जाते पहा ना म्हणजे दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळली जाते रोहा तालुक्यामध्ये रोहा विभागामध्ये प्रथमच ही संकल्पना कट्टर दोस्ती ग्रुप रोहा पुढचा बॉल या वेळेला तो खेळलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी बॉलला बाहेरच पाठवून टाकले महत्वाचे खेळाडू मैदानावरती केतन त्यांच्या बॅटमधून 6 धावा फिंगर रोल केले स्वराजनं पुन्हा कमबॅक आणला पलटवार लगेच याच गोष्टीसाठी स्वराज ओळखला जातो पण आता तो थोडी नाराजी व्यक्त या गोष्टीसाठी करतोय की त्यानं फेकलेला तो वेगाचा बॉल त्याची अपेक्षा होती का की म्हणून त्याची आवश्यकता होती का पण एक चूक तुम्हाला या मॅच पासून दूर नेणार आहे या स्पर्धेच्या संपूर्ण आपण जर पाहिलं तरी आयोजनापासून दूर नेणार आहे अजून एक बॉल फटका तर फसलाय बॉल हवे क्षेत्ररक्षक कोण पोहोचणार वाह मुई पोहोचले काय वेगाने धावत आलेत अगदी लॉंग ऑन पासूनचा प्रवास मिड ऑन पर्यंत केला आणि मिड ऑन पासूनचा प्रवास शॉर्ट मिड ऑन पर्यंत केला आणि तिथे येऊन एक प्रतिम झेल त्याने टिपला या मॅच मधील एक मोठी विकेट केतन सुद्धा मैदानाच्या बाहेर
पाहायला मिळाली एक सुंदर झेल खेळपट्टीवरती आपण पाहिलं. तदनंतरच सेलिब्रेशन हे बंद आहे, कारण की तुम्ही जर मेहनत करताय, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताय आणि त्याच वेळेला मग अशा स्थितीमध्ये सेलिब्रेशन झालंच पाहिजे. सगळी क्षणचित्र GT स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवरती आपल्याला बघायला मिळतात. अगदी चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं. 4 कॅमेऱ्यांच्या साथीने ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केलेली आपल्याला पाहायला मिळेल. 2 मास्टर कॅमेरे, एक साइड कॅमेरा, त्याचबरोबर एक संपूर्ण एक्सप्रेशन टिपण्यासाठीचा कॅमेरा सुद्धा तिकडे आपल्याला पाहायला मिळेल डिपॅक्सच्या कव्हरच्या दिशेला. 13 बॉल आणि 20 धावांची गरज. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्वराज देवळे फेकलाय. त्यानं बॉल फेकल्यानंतर तो बाहेर चाललाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. यस, चुकीचा बॉल खेळपट्टीवरती आपण पाहतोय. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया नक्की काय घडलंय. टप्पा पडला, बॉल अगदी आपण जर पाहिलं तर खूप बाहेर निघाला आणि तिथे लगेचच व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. षटकातील पुन्हा पुढचा बॉल स्वराज देवळे. समोरचा बॉल स्ट्रोक तर चांगला खेळला. डीप बॅकफुट पॉइंटला आदर्श सरलेकर पाहायला मिळेल. एक धाव तिथे निश्चितपणे मिळते. एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावा लागणार आहे. मॅच ऑन आहे, सामना संपला नाहीये, कारण की इथून पुढे सरासरी वाढली आहे. 9.00च्या सरासरीने आता धावा बनवायला लागणार आहेत, कारण की 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये अगदी एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होतोय. आपण छोटासा डीजे ब्रेक घेऊया, सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा नव्याने या मॅचच्या दिशेने येऊया, जिकडे गरज आहे 12 बॉल 18 धावांची. मॅच ऑन. 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत सुराग दाभाडे उभा आहे, या मॅच चित्र कधी कुठे आणि कसं बदलेल त्याचा काही नेम नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर महत्वाचा खेळाडू, ज्यानं कमी वयामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर रोहा तालुक्याचं क्रिकेट किंवा जास्तीचा आयकॉनचा प्रवास, त्या पलीकडे आपण जर पाहिलं तर आज ऑलराऊंडर म्हणून ओपनच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक प्रवास करणारा खेळाडू, ज्यानं नावे गावातून येत असताना फिरकीचा वारसा जपला, तोच गोलंदाज आदर्श सरलेकर बॉलिंग मार्क वरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदर्श सरलेकर 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता मॅच मध्ये असताना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाची ही ओव्हर असेल. यदा कदाचित 8हून कमी धावा जर आदर्श सरलेकर खर्च करतोय तर ह्या मॅचला पाहायला मजाच येईल. 12 बॉल 18 धावांची गरज. चला त्वरा करा, मी विनंती करेन, वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. खूप वेळ खर्च करताय. लक्ष वेधून मी दोन्ही टीमच्या खेळाडूंचं. स्ट्राईकला पण पाहतो देवन. पहिलाच बॉल टप्पा पडला, बाहेर खूप सारा निघाला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर मैदानावरती व्हाईट बॉलची घोषणा होताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाची धाव मिळेल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती 21. मृत चेंडू आपल्याला पाहायला मिळते. डेड बॉलची घोषणा केली आहे. पुन्हा नव्यानं बॉलिंग मार्क वरती सज्ज. यावेळेला इकडे मात्र आपण पाहतोय अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. टप्पा पडला, बॉल पुन्हा बाहेर चाललाय आणि पण इथे मात्र थोडा समोरून टर्न घेणारा चेंडू होता. आदर्श सरलेकरचा कमबॅक मैदानावरती डॉट बॉल येतोय.
अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगल्या रीतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले आपण पाहतो आपला स्क्रीन वरती पाहायला मिळेल. नक्की काय घडलं होतं? बॅटची टो घेतली, तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव स्कोरकार्ड वरती त्यांना पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. संघाचा धावफलक 22 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळते. पुढचा बॉल स्टफल झाली होती. बॅट बॉलचा संपर्क नाहीये मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर काय घडलं जाते? चांगला बॉल होता आदर्शचा, बॅट बॉलचा संपर्क झाला नव्हता. शरीरावरती आदळल्यानंतर बॉल मात्र तिकडे आपण पाहिलं तर शॉर्ट टर्मिनच्या दिशेला निघाला. पाहता पाहता तिथे अजून एक धाव स्कोरकार्ड वरती ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला होता. काय घडलं होतं? बॅटर जवळ वाईड लाईन वरती आले होते. तदनंतर मात्र तिथे एका धावेवरती समाधान मानावं लागते. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 23 धावा या स्कोरकार्ड वरती लागल्या गेला. 23 धावा धावफलकावरती. आदर्श बॉलिंग साठी समोर एक महत्वाचा खेळाडू दैवत आपण पाहतोय. दैवत मात्र बॅट फिरवतोय, ती बॉलच्या विरोधामध्ये. आदर्श सरलेकर पुन्हा एकदा चांगली बॉलिंग. अजून एक डॉट बॉलची संगता पाहायला मिळते. टप्पा पडला, बॉल मात्र गर्रकन अशी बिरकी घेताना पाहायला मिळते. डेड बॉल, पुन्हा मृत चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आदर्श घेऊन हाफ ट्रॅकर बॉल. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आले आणि बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 6 धावा. चांगली बॅटिंग दैवतच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळतात. मॅच ऑन केली आहे दैवतनं. खोलातला बॉल, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅटची कडा घेतली, बॉल शॉर्ट पनलीच्या दिशेला मात्र प्रस्थान होताना पाहायला मिळेल. पाहता पाहता अजून एक धाव मात्र स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. आता 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहणा म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता या मॅच मध्ये स्वराज किंवा आदर्श हा एकच अनुमान लावत असेल, बॉलिंग करत असताना जो खर्च केलेला एक षटकारानं तो वाचवला असता तर मॅच मध्ये आपण वेगळ्याच उंचीवरती असो. हे ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. जो षटकार खेळला होता दैवतनं आणि त्या षटकारानं अगदी जो हवाई हल्ला झाला ना, त्यानंतर या मॅचची हवा काढण्याचं काम त्यानं केलं. दोन्ही अँगलने मात्र ऍक्शन रिप्ले दाखवले जातात. आता साइड कॅमेरा आपल्या स्क्रीन वरती आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले साठी स्वतः चिन्मय भाईदे आमच्या समवेत जुळले गेलेत. मानप अलिबाग अगदी चांगलं कामकाज जीटी स्पोर्ट्स साठी करण्यासाठी ते इकडे मात्र दाखल झालेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर मास्टर कॅमेऱ्यासाठी सध्याच्या घडीला जीटी स्पोर्ट्सचे सर्वा आपण पाहिलं तर परेश पालकर पाहायला मिळतील. त्याचबरोबर तिकडच्या मास्टर कॅमेऱ्यासाठी आपण जर पाहिलं तर बंटी आपण पाहतोय. साइड कॅमेऱ्यासाठी नितेश आहे आणि त्याचबरोबर अगदी एक चांगलं कामकाज आपल्याला ऍज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून वाहिद मुकादम चांगल्या दर्जाचं कामकाज करतात. ही संपूर्ण जीटी स्पोर्ट्सची टीम आहे आणि त्याचे सर्व तुषारजी शिंदे सुद्धा स्वतः व्यासपीठावरती आसनस्थ पाहायला मिळतात. यस, सदैव या संपूर्ण जीटी स्पोर्ट्स वरती पाठीशी असणारा व्यक्तिमत्व तुषार शिंदे. जाऊया शेवटच्या षटकाकडे. 6 चेंडू आणि आवश्यकता आहे 8 धावांची. रोड गावाचा यंग टॅलेंट मैदानावरती आपण पाहतोय
राज वरती विश्वास दाखवलाय, राजला मात्र आमंत्रित केलंय. राजने असे बरेच कारनामे केलेत गाव मर्यादित क्रिकेट खेळत असताना. आज दोन टीम एकच समावेश मैदानावरती राजला दाखवावंच लागणार आहे. 6 चेंडू 8 ची गरज. पहिलाच बॉल पायात फेकला गेलाय. पंचांकडे मोठी अपील होती, आत्मविश्वास कमी, उत्साह बराचसा पाहायला मिळाला. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल येताना पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल नक्की बॉल कसा होता. पायामध्ये बॉल फेकला होता. सरळ यष्टनच्या समोर बॅटर होते का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. आणि म्हणूनच का होईना नयन जोशी किंबहुना पूर्ण टीमची अपील झाली. अगदी रिव्ह्यूची सुद्धा मागणी करण्यात होती, पण आपल्याकडे LBW साठी रिव्ह्यू नाही अवेलेबल. 5 बॉल आणि आता 7 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि आपण जर पाहिलं तर 4 चेंडू 7 धावांची गरज असताना निकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. निकेत खेळपट्टीवरती दाखल झालेले आपण पाहतोय. निकेतनं बॉलिंग चांगली केली. निकेतला आता बॅटिंग करावी लागणार आहे आणि चांगले कारनामे करण्याची ताकद निकेतकडे सुद्धा आहे. पण रोड खुर्द गावाचा यंग टॅलेंटेड खेळाडू युवा गोलंदाज राजनं मात्र प्रभावित करून सोडले. त्यानं बॉल टाकले, 2 धाव खर्च केली, एक ती सुद्धा लेग बाईटची, म्हणजे बॅटला स्पर्शच करून दिला नाहीये. तोच राज आता बॉलिंग मार्क वरती सुसाट सुटलाय. पुढचा बॉल ब्लॉक होल पद्धतीचा समोरच्या दिशेला स्ट्रोक खेळलाय. मिडॉन मध्ये बॉल तिथून लॉंग ऑनला जाईल. आकाश बाय तांडेल फंबल झाले. हे तुम्ही करून चालणार नाहीये. बॉलर स्ट्रगल करतोय, बॉलर चांगली बॉलिंग करतोय, तर मात्र आपण जर पाहिलं तर मैदानावरती आपण पाहतो तर अशा दर्जाचा खेळ करून जमणार नाहीये. नक्की या मॅचला कलाटणी देणारी सुरज दाभाडेची विकेट आली होती. ती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो. पुन्हा एकदा बॅटच्या टोलला लागल्यानंतर एक चांगला झेल नयन जोशीचा आपण पाहिला. स्वतःला स्ट्रेच केलं होतं नयननं. या वेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश करून टाकलीये. नाव आहे निकेत. निकेतनं मात्र सामना संपवला, सामना जिंकला. टीम आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण संघ मैदानावरती आई एकवीरा खारापटी जाकमाता 11 तांबडी या मॅच मध्ये विजय संपादन करताना पाहायला मिळतात. अभिनंदन. यस, मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकला टीम आई एकवीरा खारापटी जाकमाता तांबडी या टीमनं. चला मी विनंती करेन रोहा मोहल्ला आणि जय हनुमान विरझोली गौलवाडी हा संघ मैदानावरती उतरा. जय हनुमान विरझोली गौलवाडी टीमने टॉस जिंकला. जीवन गुरव यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर निकित यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. या आपण निकित आपण यायचं आहे, आपल्यासाठी बक्षीस असेल. आणि दैवत आपण सुद्धा यायचंय. दैवत यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस इकडे आलं होतं. दैवत आपण यायचंय.